विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शिपूर गावचे युवा नेते प्रणव दादा देसाई यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक व क्रीडा उपक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। विशेषतः भावी क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनामुळे युवकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली। या कार्यक्रमासाठी विविध गावांमधून मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभिष्ट चिंतन सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती स्नेहलताई मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच ऋषिकेश पाटील, महेश दादा मोरे, विजय पाटील, सुरेश कोळेकर, दीपक शिंदे, उमेश पाटील, मंजुनाथ सावंत, आबासो चव्हाण, दीपक सावंत, सचिन तवटे आणि जयदीप कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना प्रणव दादा देसाई यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे कौतुक केले। सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन तत्परतेने मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून प्रणव देसाई यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले। गावातील युवकांना एकत्रित करून सकारात्मक उपक्रम राबवण्याचे काम ते सातत्याने करत असल्याचाही उल्लेख यावेळी करण्यात आला। वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भावी क्रिकेट स्पर्धांना युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। थरारक सामन्यांचा आनंद उपस्थित मान्यवरांनीही घेतला। क्रीडा स्पर्धांमुळे गावातील युवकांमध्ये उत्साह आणि एकोपा वाढीस लागतो असे मतही अनेकांनी व्यक्त केले। या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे सूत्रसंचालन सयाजी शिंदे यांनी प्रभावी शैलीत केले। कार्यक्रमादरम्यान विविध गावांमधून आलेल्या मान्यवरांनी प्रणव देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। गट तटाचे राजकारण न करता प्रामाणिकपणे समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला भविष्यात निश्चितच मोठी समाजसेवेची संधी मिळेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। उपस्थित आहेत। खरंच शिपूरमध्ये प्रणवच्या वाढदिवसानिमित्त गेली 2-4 दिवस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आणि प्रणवचं काम सुद्धा चांगलं आहे युवकांच्यासाठी। आता उमेश भाऊनं सांगितलं की बाबा मुलांना किंवा तरुणांना एक खेळाची आवड राहावी, यासाठी थोडा आपल्याला त्रास झाला तर चालेल अशा माध्यमातून विचार करून या कार्यक्रमाचं, या खेळाचं आयोजन केलेलं आहे वाढदिवसानिमित्त। मी त्याबद्दल प्रणव आणि त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो। तसेच या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या महिला एका दिवशी साजरा होत आहे आणि प्रत्येक प्रणव आता 3रं वर्ष आहे। वाढदिवसानिमित्त गावात हे 5व वर्ष आहे। गावातील तरुण मुलांना काहीतरी वेळात वेळ काढून खेळण्यासाठी हा नियोजन करत आहे आणि ते नियोजन प्रत्येक वर्षी चांगलंच होत आहे आणि आमच्याकडून प्रणवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मी काय तुला सरपंच हो म्हणणार नाही, जर राजकीय तुझी तशी पार्श्वभूमी असेल गावच्या ह्याच्यावरती तुझं तू गणित लागेल चालते। आणि एकदा चंडोली जिल्हा परिषद गट्टा करून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नाही किंवा असं काय फार मोठं नाही, पण आपल्या सामान्य कुटुंबातलाच आहे, पण त्याने काम करण्याची पद्धत आणि आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या या युवा वर्गांच्या मनामध्ये जे स्थान निर्माण केलंय, खरं तर आयुष्यात काय मिळवलं ही समोर उभारलेली माणसं आणि आपण या त्या वाढदिवसाच्या प्रेमापोटी हजर झालेला आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित दाखवली, हेच आपल्या आयुष्यात कळलं जात असतं। आपण किती काय मिळवलं, काय केलं हे कधी कोण विचारलं जात नाही, पण आपण ज्यावेळेला आपल्यावर कुठलाही प्रसंग येतो किंवा आपला आनंदाचा क्षण असतो, त्या कार्यक्रमाला जी उपस्थिती असते तीच सर्वात आपण मिळवलेली, कमवलेली माणसं, जीवाभावाची माणसं ही आपली संपत्ती असते। आपण आयुष्यामध्ये फार लोकांना, गरजू लोकांना मदत, गावातील तरुण मंडळांना काहीतरी चांगल्या मार्गाला मोबाईलच्या युगातून बाजूला करून क्रिकेटच्या स्पर्धा भरवणं खूप चांगलं काम प्रणवच्या सहकार्याने आणि मित्रमंडळी करत आहेत। तसेच या ठिकाणी मी जास्त काय बोलत नाही,
पण प्रणवला आजच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या इथून पुढं त्याचं आयुष्य भरभराटीचं सुखाचं आनंदाचं जावं ही शिवसेनेची प्रार्थना करतो आणि पुढील सामाजिक या गरजू विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या आहेत त्याबद्दल मी आदरणीय सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानतो. कारण पहिल्यापासून सामाजिक कार्याचा जो मला लळा आहे त्याच उद्देशानं आज ज्या या वया आहेत त्याचाही वापर त्याच गोष्टीसाठी होईल. त्याबद्दल मी परत एकदा त्यांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आपण सर्वजण आलात, उपस्थिती दर्शवली, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर काही कार्यक्रमानिमित्त गेल्या आपल्या महिला व बालकल्याण सभापती आदरणीय स्नेहा आणि सुनील दादा यांचा आभार मानतो. आपण सर्वांनी वेळ काढला, वेळ दिला. इथून पुढच्या काळात देखील माझ्याकडून याच पद्धतीनं सामाजिक कुठलेही काम असू दे ते होत राहील. तुमचा पाठिंबा फक्त सर्वांचा मला राहू दे एवढी अपेक्षा आज या वाढदिवसानिमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.